नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना 16वा हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आलेले आहेत. आता 17वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार त्या संदर्भात नवीन अपडेट, मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार यावेळी काही महिलांना 3,000 रुपये मिळतील, तर काही महिलांना, त्यामुळे डिसेंबर आणि महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी अपडेट आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची, मोठी आणि नवीन अपडेट असते लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण वॉच करत चला. ठीक आहे, तर शासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17व्या हप्त्याचे वितरण 17 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. लाभार्थी महिलांची जी संख्या आहे, ठीक आहे, लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 2,47,00,000 आहेत. बघा, 2,47,00,000 अधिक असल्यामुळे संपूर्ण रक्कम एकाच दिवशी जमा होता टप्प्याटप्प्याने DBTद्वारे जमा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे या पद्धतीमुळे बँकिंग यंत्रणेवर अतिरिक्त ताण येणार आहे. तसेच नाही, मात्र कोणत्याही अडचणीशिवाय रक्कम मिळू शकेल. तसेच पुढे बघा, शासकीय सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार 17व्या हप्त्याचे वितरण 17 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. काही लाभार्थी संख्या सुमारे 2,47,00,000 अधिक असल्यामुळे संपूर्ण जे रक्कम आहे ती एकाच दिवशी न देता टप्प्याटप्प्याने DBTद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. या पद्धतीमुळे बँकिंग यंत्रणेवर अतिरिक्त ताणसुद्धा येणार आहे. तसेच पुढे बघा, की काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची अजून EKYC अपूर्ण असणे, ठीक आहे, आधार कार्ड लिंक नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे, कागदपत्र विलंब, त्यामुळे सुद्धा अपात्र झालेले आहे. आणि आता अडचणी दूर केलेल्या एकाच महिलेला संपूर्ण वेळ दिला जाणार आहे. बघा, 17वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला आवश्यक पात्रता तुम्हाला तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. लाभार्थी तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र रहिवासी असणे, 21 ते 65 वयोगट असणे, ठीक आहे, इथं तुम्हाला माहितीच आहे. कुटुंबातील सरकारी नोकरीत नसणे, तर कोणत्याही सदस्य आयकरदाता नसावा, 4 चाकी वाहन नसावे, शेती ट्रॅक्टर वगळता, ठीक आहे. रेशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक, आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांच्या सध्या एकच प्रश्न आहे. आपली KYC पूर्ण झालेली नसेल तरीही हप्ता मिळेल का? अनेक कारणांमुळे काही वेळेत KYC करू शकले नाहीत. इंटरनेटची अडचण, कागदपत्रांची कमतरता किंवा तांत्रिक समस्यांमुळे ही प्रक्रिया राहून गेलेली आहे. बघा, शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली असून काही महिला अशा आहेत की त्यांना 16व्या हप्त्यासंदर्भात 16वा हप्ता वितरण देणारी बातमी समोर आलेली आहे. सरकारकडून तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची KYC अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांना 16व्या हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याची KYC नसताना पात्र महिलांच्या खात्यात जमा झाली आहे किंवा होणार आहे. तसेच हा निर्णय घेतल्यामुळे अनेक गरजू महिलांना अडचणीतून सामना करावा लागणार आहे, दिलासा मिळणार आहे. बघा, मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. मात्र 17व्या हप्त्यासंदर्भात KYC तुम्हाला करणे अनिवार्य असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 17वा हप्ता तुम्हाला KYC करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला लाभार्थी केले नसेल तर KYC तुम्हाला पुढील हप्ता बघा मिळू शकतो. तसेच पुढे बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना, बघा, काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा 17वा हप्ता महिलांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, नियमित तुम्हाला 1,500 रुपये तर मिळत आहेत. अडथळे दूर झाल्याशिवाय 3,000 रुपयेपर्यंतचा पण थेट लाभ तुम्हाला मिळणार आहे. सर्व कागदपत्रे, KYC प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे. तसेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारी ही योजना आज राज्यातील लाखो कुटुंबांसाठी आधारवड ठरलेली आहे. बघा, तर मोठी अपडेट आहे. काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत. तर 17व्या हप्त्याच्या वितरणावेळी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांना 16वा हप्ता मिळालेला नाही अशा लाडक्या बहिणींना सध्या 17वा हप्ता मिळत आहे. बघा, 3,000 रुपये जे आहेत तुमचे, 3,000 रुपये
मिळण्याचे कारण जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. 3,000 रुपये मागील हप्ता जो आहे तुम्हाला 1,500 मिळालेला आहे. चालू हप्ता 1,500 आणि आता एकूण तुम्हाला 3,000 रुपये मिळतील बघा. अशा प्रकारे तुम्हाला जे वितरण आहे ते केले जाणार आहे. सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असतं. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. त्यांच्या अकाउंटमध्ये डी-बी-टी जी रक्कम आहे ती जमा होत आहे. डी-बी-टीद्वारे रक्कम खात्यामध्ये जमा होत आहे. तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पेमेंट येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.